तर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाजाचं शिष्टमंडळ यांच्यात ही बैठक असेल। पंढरपूर येथे आरक्षणासाठी धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण पाहिजे आणि त्याच पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक। काल पंढरपूर येथे चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी उपोषणकर्त्यांशी बातचीत केली होती, मात्र ती निष्फळ ठरली। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। देवेंद्र, उपोषणकर्त्यांशी कालची बातचीत निष्फळ ठरली असली तरी आजच्या बैठकीतनं काही तोडगा निघेल असं वाटतंय? सौरभ, धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासंदर्भात एक महत्त्वाची बैठक जी आहे ती थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृह इथे सुरू होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाजाचं जे शिष्टमंडळ आहे यांच्यामध्ये ही प्रामुख्याने बैठक पार पडणार आहे। आपल्याला माहिती आहे की पंढरपूर इथे धनगर समाज बांधव जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत। धनगर समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे जो गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण हवं आहे आणि याच मुद्द्याला घेऊन आता पंढरपूर इथे उपोषण जे आहे ते सुरू झालेले आहे। काल देखील मंत्र्यांनी उपोषणकर्त्यांशी बातचीत केली होती, मात्र ती निष्फळ ठरली होती। त्यामुळेच आज मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू होणार आहे। त्यामुळे कालची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आजच्या बैठकीतून नेमका काय तोडगा निघतोय का किंवा धनगर समाजाचं जे शिष्टमंडळ आहे त्यांचं समाधान होतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे आणि याच प्रश्नावरून उपोषण देखील झालेलं आहे। राज्यात अनेक मोर्चे देखील काढण्यात आले होते। त्यामुळे एकीकडे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत असतानाच आता धनगर समाजाच्या प्रश्नाने देखील उचल खाल्लेली आहे। त्यामुळे आता आजच्या या सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणाऱ्या बैठकीतून काय तोडगा निघतोय का, काय महत्त्वाची घडामोड घडतेय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। देवेंद्र, यावर आपलं लक्ष असणारच आहे। त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।